नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो. बघा, तुम्हाला थंबनेल बघून क्लिअरच झालं की स्पॉट राऊंडसाठी CUP कॉलेजला तब्बल 142 जागा, ठीक आहे, आणि वालचंद कॉलेजला स्पॉट राऊंडसाठी 75 जागा शिल्लक आहे. ठीक आहे, हे आपण बघा, तुम्ही बघू शकता CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही हां आपण इथे आलो. ठीक आहे, तर इथे बघू शकता वॅकंट सीट्स आफ्टर द कॅप राऊंड 4. ठीक आहे, म्हणजे ACAP म्हणजे काय, अगेन्स्ट कॅप राऊंड म्हणजे स्पॉट राऊंडसाठी. ओके, म्हणजे यांनी पूर्ण डिटेल दिलेला आहे कॉलेज वाईज. ठीक आहे, हे PDF मी ऑलरेडीच डाउनलोड करून दिलेलं आहे. यांनी कॉलेज वाईज पूर्ण डिटेल दिलेलं आहे. ठीक आहे, आपण फक्त CUP आणि वालचंदसाठी बघूया. CUPला स्पॉट राऊंडसाठी 142, तर वालचंद कॉलेजसाठी 75 जागा तिथे शिल्लक आहे. ठीक आहे, आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, CUP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, सिव्हिल इंजिनिअरिंगपासून सुरुवात करूया आपण. तर टोटल 17 सीट्स तिथे अवेलेबल आहे. ठीक आहे, या 8 सीट्स म्हणजे CETच्या स्कोरवरून राहणार आहे आणि त्यातल्या 9 ज्या काही सीट्स आहे त्या JEEच्या स्कोरवरून राहणार आहे. ठीक आहे, आफ्टर दॅट कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी 21 जागा आहे. ठीक आहे, म्हणजे ऑफिशियल कॅप राऊंड झाल्यानंतर जर एवढ्या जागा येत असेल तर 101%. ओके, म्हणजे स्पॉट ऑनचा जो विचार नाही करत असेल त्यांनी आता विचार करायला सुरू करायला पाहिजे. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता 21 पैकी 5 जागा या CETच्या स्कोरवरून आणि JEEच्या स्कोरवरून 16 जागा कम्प्युटरसाठी. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 22, त्यातला 10 जागा CET स्कोर आणि 12 जागा JEEचा स्कोर. ENTCसाठी 22 सीट्सपैकी 5 सीट्स CET स्कोर आणि 17 सीट्स JEEच्या स्कोरवरून. आफ्टर दॅट इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग 8 सीट्स, त्यातला 5 सीट्स CET स्कोर आणि 3 सीट JEEच्या स्कोरवरून. ठीक आहे, आफ्टर दॅट मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 18 जागा आहे, 5 सीट CET स्कोर आणि 13 सीट JEEचा स्कोर. ठीक आहे, आफ्टर दॅट बघा 8 वॅकंट सीट्स आहे, हा स्कोर आहे मॅन्युफॅक्चरिंग. आफ्टर दॅट मेटॅलर्जिकलसाठी तुम्ही बघू शकता 21 सीट्स आहे, 10 सीट्स CET थ्रू आणि 11 सीट JEE थ्रू. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ओके, एकदम महत्त्वाची ब्रँच आहे, 2 सीट CET थ्रू आहे तर 3 सीट JEE थ्रू आहे. ठीक आहे, इथपर्यंत झालं. आफ्टर दॅट आपण वालचंद कॉलेजचं बघण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, काय आहे ना, म्हणजे स्पॉट राऊंड झाल्यानंतरही जर ऑफिशियल राऊंड झाल्यानंतरही स्पॉट राऊंडसाठी जर एवढ्या जागा राहत असतील तर म्हणजे खूप चांगला चान्स तुमच्याकडे आहे. ठीक आहे, मग आपण वालचंद कॉलेजचं स्टेप बाय स्टेप बघूया. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी बघू शकता फक्त 2च जागा आहे आणि दोन्ही जागा त्या CETच्या स्कोरवरून भरणार आहे. आफ्टर दॅट रोबोटिक्स अँड ऑटोमेशनसाठी 9 जागा, त्यातल्या 6 सीट CET स्कोर आणि 3 सीट JEE स्कोर. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी बघा टोटल 9 आणि 9ही जागा CETच्या स्कोरवरून आहे. खूप म्हणजे आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी बघू शकता 13 पैकी 8 जागा CETचा स्कोर आहे आणि 5 JEEच्या स्कोरवरून आहे. 6 सीट्स आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्यातल्या 6 सीट्स ह्या CETच्या स्कोरवरून भरणार आहेत. बघा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे अनएडेड आहे. ओके, आणि इथं एडेड असणार वर, गव्हर्नमेंट एडेड. ठीक आहे, म्हणजे वालचंद कॉलेजमध्ये सेम स्ट्रीम आहे, म्हणजे सेम कोर्स आहे, सेम प्रोग्राम आहे, परंतु काय आहे ना, गव्हर्नमेंट एडेडच्या सीट्स आहे आणि या अनएडेड आहे. ठीक आहे, ही गोष्ट क्लिअर झाली पाहिजे तुमची. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी बघा 7 सीट आणि 7ही सीट CETच्या स्कोरवरून. आफ्टर दॅट इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग 10 सीट्स, 10ही सीट्स तुम्हाला महाराष्ट्र CETच्या. म्हणजे आपल्याला एक ऑब्झर्व झालं की CUPचा जर विचार केला आपण तर मॅक्सिमम सीट्स त्या JEE थ्रू आपल्याला म्हणजे ॲक्सेप्ट करणार आहे आणि वालचंद कॉलेजचं जर बघितलं तर मॅक्सिमम सीट्स या CETच्या स्कोरवरून स्पॉट राऊंडला मिळणार आहे. ठीक आहे, मेकॅनिकलसाठी बघा 5 पैकी 5ही सीट्स या CETच्या स्कोरवरून आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग 9 सीट्सपैकी 5 सीट्स महाराष्ट्र, CET आणि 4 सीट JEE. ठीक आहे, तर अशी एक हे महत्त्वाची अपडेट होती. तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ मला पोहोचवणं गरजेचं होता. ठीक आहे, अशाच अपडेटेड व्हिडिओसाठी या व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. ओके, ज्यांना ही इन्फॉर्मेशन हवी आहे. ठीक आहे, सो थँक्यू फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.